रावसाहेब, राजकारण मला जमत नाही, पण ह्या प्रसंगात मी तुमच्या बाजूला उभं राहून जर तुम्हाला मदत नाही करू शकलो तर मी स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार. तुम्ही काळजी करू नका, मी तुम्हाला वचन देतो. माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झालाय, मनस्ताप झाला, माझ्यामुळे तुम्हाला पक्ष सोडावा लागला. या सगळ्याची कसर मी भरून काढेन. मी तुमचं आणि पक्षाचं नाव मोठं करण्यासाठी दिवस रात्र मेहनत करेन, कारण तुमच्या प्रतिष्ठेपेक्षा मला दुसरं काहीच मोठं नाही. तापराव, हे ऐकण्यासाठी आम्हाला किती वाट बघावी लागली, पण ते राय दुरुस्त आहे. चला मग कामाला लागूया. आपल्याकडे वेळ कमी आहे पण काम जास्त आहे. दिवेकरांना दाखवूनच द्यायचंय मला. बघा म्हणावं रावसाहेबांशिवाय तुमच्या पक्षाचे झेंडे कसे फडकतात ते. नाही त्यांना पश्चाताप करायची वेळ आली ना तर बघा. प्रतापराव, मी फक्त आजची रात्रच इकडे आहे, तेव्हा तुम्ही लवकरात लवकर सगळी कामं समजावून घ्या. आपल्याला उद्यापासून बोलायला सुद्धा वेळ मिळणार नाहीये. हो ठीक आहे, आलोच मी. अरे देवा, छोटी मालक फोन करतात की काय? हे पिट्या, बाबा जा खाऊन घे काय तरी. अगं आई उठ ना, अगं आई, आई काय 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 ग सुबे, बरं वाटत नाही झालं का तुला? अगं नाही, मला काही नाही झालंय. आवाज येतोय बघ. स्वतःच करायला आवाज. काय अगं नाही ना ग, आवाज येतोय बघ. आवाज अगं आत्ता तर आवाज येत होता ना. थांब थांब, आपण नीट ऐकू. थांब. नाही, कुठे येतोय आवाज? काही आवाज येत नाही. अगं मला पण नाही येते. अगं थांबा ना, आपण नीट ऐकू. ऐका. अरे हिच्या कुठे नादाला लागलाय? झोपा आता. नाही तर काय, झोप ग. झोप. पाहिलं पाहिलं, ऐकलं का आवाज? हा 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 हा, ऐकलं ना आवाज? येतोय ना आवाज तुम्हाला? ऐकलं का आवाज? पिंटे ऐकला आवाज? तू ऐक. तुझा आवाज जरा कमी करशील का? मग ऐकू येईल मला. येतोय येतोय, आवाज येतोय. घरात नक्की कोणतरी जनावर शिरलंय वाटतं. अगं येतोय ना तुम्ही, येतोय. छपरावर आहे ना कबूतर नाही तर पारवे असतील बघ. हा छपरावर असतील. ऐकलं ऐकलं? छपरावर नाही, इथं इथं घरात ऐकू येते. थांब मी बघतो. थांब. ए मारू नका, दोन जीवाची पोर आहे. थांबा की जरा. मग काय असलं तर म्हणून घेतलंय आपण. तिकडे बघ. येतोय येतोय, आवाज येतोय. अरे थांबला, बंद झाला. इकडूनच येत होता ना आवाज कुठून तरी? इथून नाही. इथून कुठे? इथून नाही आला. नाही. ऐकलं ना? हे माझं डबड आहे. ते याच नरड दाबलं होतं ना मी, त्याच्यामुळे आवाज करतोय. हॅलो पप्प्या, तुला काय रात्र बित्र आहे का नाही? हा झोप गप, सकाळी बोलू. ठेव. माझा तर बाई जीवच घाबरा झाला होता ग. जीव घाबरावाला काय लागतंय का? चल झोप आता. झोपा चला.
छोटे मालक, अहो काय करताय? जे काही मेसेज पाठवायचे आहेत ते सकाळी पाठवा की आता. रमा, काय गुड मॉर्निंग वगैरे? तू गुड मॉर्निंग नाही म्हणलंस ना तर आम्हाला असं फ्रेश नाही वाटत. गुड मॉर्निंग ताई साहेब. गुड मॉर्निंग. आज एवढ्या लवकर आलीस? हा, ते जरा जास्तीची कामं आहेत ना, म्हणून म्हटलं लवकर जावं आणि लवकर संपून टाकावी. बरं झालं लवकर आलीस. श्रावण चालू झालाय, मला देवळात जायचंय. एक काम कर, प्रतापची रूम मध्ये आवरून घे. हा, मग ब्रेकफास्ट कर. हे सगळं झालं ना की थोडासा प्रसाद बनव. जेवायचं. आणि हो रमा, आज ब्रेकफास्टला काहीतरी भारी बनवा, एकदम चमचमीत काहीतरी बनव. जे ताई साहेब. हे चांगलंय. इकडे योगासनं करायची आणि इकडे चमचमीत खायची, स्वप्न बघायची. काय तेजू तू. ए आई, आता रमाला बघितल्यावर मला ब्रेकफास्ट आठवला, त्यात मी काय करू? जा आवरून घे. छोटे मालक, आज संध्याकाळी भेटताय ना ठरल्याप्रमाणे? एवढ्या सकाळी सकाळी कुठे गेलेत छोटे मालक? मला तर म्हणाले ठरलेल्या वेळेत नेहमीच्या ठिकाणी भेटा, पण तेच नाहीयेत. कामं आटपून पटकन भेटायला निघायचं म्हणून मॅच लवकर आली. पण मी इथून कधी निघू? त्यांना कितीला जमणार आहे एवढं तरी विचारलं असते. काय गे रमा, हा? आता काय अख्खा दिस इथंच येळेची माती करणार का काय तू? हे बघ, तुझे फुलावानी काम करणं बंद करायचं, कळलं ना? पटापट हात चालीव. बाईसाहेबांची पूजा झाली आहे. बाई, आवडतेच पटापटा. छोट्या मालकांची आंघोळ बी झालेली दिसते, म्हणजे नक्कीच कामासाठी बाहेर पडले असतील ते. बरं, आता कुठे गेलेत हे कोणाला विचारलं ते बी बरं वाटत नाही. माझा फोन तडफडला का कसं काय? मला न कळवता कुठे गेले असतील छोटे मालक? मला तर म्हणे काय बी झालं तरी बी नेहमीच्या ठिकाणी भेटायचंच, पण गडबडीत असले तरी बी मला मोबाईलवर लिहून पाठवलंच असतं की. रमे, कॉफी होतो जायची की? अरे बापरे. जरा इथं बी लक्ष ठेव. तू केव्हा आलीस मंजू? कॉफी होतो जाण्याआधी. आणि तसं बी मी कधी आले आणि कशी गेली याच्याशी तुला काय घेणं देणं? अगं असं का म्हणतेस? काल मला मंडईत सोडून जी गेली ती आलीच नाही, मग काय बोलणार ग म्या? कुठं गेली होती मला मंडईत सोडून? एवढं काय अडलं होतं? नंतर घेतलं असतं देवीचं दर्शन. छोट्या मालकांसोबत गेली होतीस ना काल मंदिरात? अगं नाही. हे बघ, आता खोटं तर अजिबात बोलू नकोस. मी स्वतः माझ्या डोळ्यांनी बघितलं. आता तू काहीतरी सांगणार, मी ते खोडून काढणार, ह्याला काय अर्थ आहे? जे हाय ते हाय, आणि मी याबद्दल तुला काही बोलणार नाही. बरं, मग एवढंच लक्षात ठेव की हे समजा जर रावसाहेबांना समजलं ना तर मंजू, अगं हे बघ, तू कोणालाच काही. रमे, अगं म्या कशाला कोणाला काही सांगू? तू सांभाळ. आता तुझ्या पायाखाली काटे आणि समोर वणवा, एवढं लक्षात ठेव. जे बी संकट येईल ना त्याला सामोरं जाण्यासाठी तयार राहा आणि जरा धीरानं घे. मंजू, अगं मी यालाही प्रयत्न केला ग, पर मला माहित होतं ग तू हे समज विसरू नाही शकणार, आणि आता तर माघारी फिरणं बी शक्य दिसत नाही.
अगं, प्रेमात होतं असं. पण रम्या, आपण पाला पाचोळा आहोत. कधी कुठं उडून पडू ना, कोणाला कळणार बी नाही. मंजू, अगं मला माहित आहे ही वाट लई अवघड आहे म्हणून, पण ही वाट पार करून एखादं सुंदर स्वप्न आमची वाट बघत असेल. पुढेच ठाऊक. मी आलेच हा. पण हॅलो, हा छोटे मला बोला. अहो पण काय वेळ आहे तुम्ही? हॅलो हॅलो, अहो तुमचा आवाज येत नाही छोटे मालक. अहो कुठे येऊ? हा हॅलो, अहो पण कधी येऊ मी? अहो कुठे आहात तुम्ही? काय गे, इकडे अशी आडोशाला येऊन येऊन कोणाशी बोलते का? चला कुठे आहात तुम्ही? बाहेर या बरं, बाहेर या लवकर. तिकडे काही नासाडी केली ना तर चांगली फटकून काढेन बर का. बाहेर या, बाहेर या चला. अगे काय बोलते, तुला काही येडबीड लागलं? अहो हरी भाऊ, हळू जरा. का? ते बोके आहेत ना, त्यांना पळून लावायचंय मला. तुमचा आवाज ऐकून ना मी इथेच थांबते बघ. शांत बस आता. असं का? चला चला बाहेर या बरं. ते म्या बघतो. हा, तू अदुगर आतमध्ये जा. बाई साहेबांना नाश्ता दे, त्यांना देवळात जायचंय. रमा, जी ताई साहेब. हॅलो. हॅलो. रमा, हे बघ नवीन शेड आहे. कसं दिसतंय? छान आहे. ए, तुला लावायचं नेल पॉलिश? मला नाही नाही, नको नको, मला नको. ताई साहेब मी येते. किती वाजलेत? 5 वाजले असतील. अरे बापरे, पण सगळी कामं झाली ना? बर, समजा आवरले. बर, एकदा आईला सांगून जा. त्या झोपल्या होत्या म्हणून मग. बर बर, मी सांगते तिला, तू जा. येते. येस. बोला मिस्टर बिझी. मग काय, आता याच नावाने सेव्ह केला नंबर. आता आठवण आली? ज्यांना आठवण येते ना ते स्वतःहून मेसेजेस करतात. हा, पण मी आत्ताच एक नवीन नेल पॉलिश लावलंय. मी तुला फोटोज पाठवते, तू मला सांग कसं दिसतंय. पर मी तुला थोड्या वेळात करते फोन. आता नाही बोलू शकत. बाय. काय ग? नाही, जे दळण घेऊन आले होते, निम्म आज आणले, निम्म उद्या आणते. श्रावण महिना निघाली ह्याच्यामध्ये. बर, मग आत नेऊन ठेवतेस? नाही, ते धाप लागले ना, जड आहे म्हणून थांबली होती जरा. अगं मग मी मदत करते. नाही जी, रामाला बोलत का फक्त? रमा, अगं ती आत्ताच गेली, तुला दिसली नाही का? रमा गेली पण? हो. हा, तुला रस्त्यात भेटली नाही ती? नाही जी, नाही, दुसऱ्या वाटाने गेली असली ना ती, म्हणून नसली भेटली. ते दळण आत ठेवते. चाल. कामाच्या गडबडीत तुमचा फोन आला ना की खरंच मस्त वाटतं. पण मला वाटत नाही ना मस्त. का? छोटे मालक, कुठे आहात तुम्ही?
मी केव्हाची इकडे येऊन वाट बघते आणि तुम्ही आलाच नाहीत अजून. मग कसं बरं मस्त वाटणार? अहो तेच सांगायला मी तुम्हाला फोन करत होतो. फोन लावला होता पण लागला नाही. भेटायचं होतंच पण रावसाहेबांनी एका महत्वाच्या कामासाठी मला मुंबईला पाठवलं. त्यामुळे जरा यायला उशीर होईल. बर, पण तरी किती उशीर होईल? ते काही सांगता येत नाही पण प्लीज तुम्ही थांबू नका. किती बी उशीर झाला ना छोटे मालक, तरी बी तुम्हाला इथे यावंच लागेल. रमा नाही तुम्हाला समजत नाहीये. आणि मला समजून बी घ्यायचं नाहीये काही. हे बघा, तुम्हाला इथे यायला जमणार नसेल ना तर तसं सांगा. मी आधी कधी इकडे येणार नाही. आणि मग ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे येतो मी. ओके पण पण काय? पण मी भेटल्यानंतर तुम्हाला आमची एक इच्छा पूर्ण करायला लागेल. कुठली इच्छा? का एवढी का घाई आहे? भेटला होता. चला बाय. बाय. हा छोटे मालक, आलात ना तुम्ही? कुठे आहात? रमा काय झालंय छोटे मालक? तुम्हाला यायला उशीर होणार आहे का? तुम्ही काळजी नका करू, मी थांबेन इथंच. नाही नको प्लीज तुम्ही असं करू नका. कारण मी कारण काय छोटे मालक? इथे खूप ट्रॅफिक मध्ये फसलोय हो. आणि म्हटलं तरी मी वेळेत नाही पोहोचू शकत. माझ्या गाडीचा टायर फुटलाय आणि ते दुरुस्त करून यायचं म्हटलं तरी मला उशीर होईल हो. चालेल मला, पण तुम्ही या. काय चालेल म्हणजे आता एकतर रात्र झाली, अंधार पडलाय. तुम्ही एकट्या कशा तिथे थांबणार? परत एकट्या घरी कशा जाणार तुम्ही? मी एकटेच घरी जाईन, मी एकटेच थांबेन. हे तुम्हीच ठरवून मोकळे झालात का छोटे मालक? नाही नाही असं नको. आपण उद्या नक्की भेटू. नाही ठीक आहे छोटे मालक, आज नको, उद्या नको आणि परवा बी नको. ठेवते मी. जमणारच नव्हतं तर मग सांगायचं तरी कशाला? जपलं आणि सांगतात बी असं जसं वाड्यामध्ये मी एकटीच आहे. काही नाही, आता किती बी झालं ना येणारच नाहीये मी परत. उगाच काय कोण आहे? काय मग जमतं ना आम्हाला पण फिरकी घ्यायला? सांगा सांगा सांगा. छोटे मालक तुम्ही तर काही बोलूच नका बघा. रमा माहितीये मला मी उशीर केला, पण ऐका ना, अहो मी गंमत केली होती. गंमत? तुम्हाला गंमत करायची असेल ना तर त्या गमतीसाठी येळ बी काढावा लागतो. बर मग आता मी काय करू? माफी मागू का? अहो नाही, नाही माफी मागायची काही गरज नाही. पण माफी मागून की गेलेली वेळ परत येते वय. असं पण माझ्याकडे एक भेट आहे, त्याने तुमचा राग लगेच निघून जाईल. काय? गुलाबाचं फूल. होत ते धावपळीमध्ये त्याच्या पाकळ्या. छोटे मालक, या गुलाबाला एक बी पाकळी नसती ना तरी बी मी आई घेतलं असतं. कारण पूर्ण गुलाब माझ्यापर्यंत नाही पोहोचलं, तर तुमचं पूर्ण प्रेम पोहोचलंय माझ्यापर्यंत. रमा हा सगळ्यात चांगला मुहूर्त आहे. कशासाठी? तुमच्या मनातलं मला सांगण्यासाठी. रमा सांगा ना, मला ऐकायचंय. ठीक आहे छोटे मालक,
माझं तुमच्यावर बोला बोला. माझं तुमच्यावर. माझं तुमच्यावर माझं तुमच्यावर किती कर्ज आहे हो? रमा, अगं कुठं गेली होती? अगं काय काय विचारते मी? ते वाड्यावरच होते. तिथे लई कामं होती ना म्हणून उशीर झाला बघ. वाड्यावर? संध्याकाळी आले होते मी वाड्यावर. अच्छा. हा. अगं मग भेटायचं ना मला. अगं मी ताईसाहेबांना विचारलं तू कुठे आहेस, तर त्या म्हणे तू अगोदरच गेलीस म्हणून. कुठे गेली होती? अगं लवकर निघाले पण वाड्यावरचीच कामं होती ना, बाहेरची. वाड्यावरची कामं? बाहेरची? कुठली? अगं समजा काय आता इथं सांगू होय. आधी हात पाय तोंड धुते आणि मग सांगते तुला. समजा सांग. असं बिथर लागत का करायला लागली? काय चाललंय हिच्या मनात? जाऊ दे, तिलाच माहिती काय ती.